टिळकांना भांडारकरांबद्दल किती आदर होता याचं एक दुसरी आठवण आहे, ज्या टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका म्हणून 3 खंड प्रकाशित केले आहेत बापटांनी. त्याच्यामध्ये हे नोंदलेलं आहे की पुढे जेव्हा केतकरांनी असं ठरवलं की आपण एक मोठा मराठीमध्ये विश्वकोशासारखा कोश काढूया, आणि ती कल्पना जाऊन त्यांनी टिळकांना सांगितली, तर मी हे लिहायला घेतो. तर टिळकांनी त्यांना सांगितलं की असं आहे केतकर की या सगळ्या गोष्टी तुम्ही एकटे लिहू नका, त्या क्षेत्रातले चांगले विद्वान शोधा, त्यांच्याकडून या विषयांवरती वेगळे निबंध लिहून घ्या. तुम्हाला संपादक म्हणून असणारा जो अधिकार आहे त्या अधिकारामध्ये त्यात पाहिजे ते आवश्यक ते भर घाला, फेरफार करा. पण मी सांगतो ते विषय म्हणून त्यांनी त्यांना 4 विषय सांगितले. या विषयांवरती फक्त भांडारकरांकडून लिहून घ्या, आणि लक्षात ठेवा भांडारकरांनी लिहिलेलं एक अक्षरही बदलायचा तुम्हाला अधिकार नाही. ही ज्याच्याबद्दल धारणा टिळकांची होती, इतक्या उच्च प्रतीचा हा विद्वान.